आयुषसाठी 12वीतील किमान गुणांची अट काढली. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 12वीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या 3 विषयात मिळून 300 पैकी किमान 150 गुण आवश्यक असल्याची अट आता काढून टाकण्यात आली असून या 3 विषयात केवळ उत्तीर्ण असले तरीही या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. आयुष मंत्रालयाने यासंबंधीचे पत्र सर्व राज्यांना पाठविले होते. CET सेलने सर्वच अभ्यासक्रमांसाठी 23 जुलै ते 4 ऑगस्ट ही नियमावली राबवली. मात्र आता वरील आदेशामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आयुष अभ्यासक्रमांसाठी आधी अर्ज केला नव्हता अशा विद्यार्थ्यांसाठी 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर या कालावधीत नव्याने अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. आयुष कोर्सेससाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी या अभ्यासक्रमास महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम देता येईल. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी या कोर्सेससाठीच्या पहिल्या फेरीचा निकाल 12 सप्टेंबर रोजी घोषित करण्यात येईल. तर सीट मिळालेल्या विद्यार्थ्यांना 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येईल. आयुष अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. नीटच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याने 12वीच्या अभ्यासक्रमाकडे अनेक विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आयुष अभ्यासक्रमासाठी 12वीच्या किमान गुणांच्या अटीची पूर्तता करण्यात अपयश आले होते. आयुष मंत्रालयाच्या नवीन नियमामुळे अनेक विद्यार्थ्यांना आयुष अभ्यासक्रमांना आता प्रवेश घेता येणार आहे. या मिळालेल्या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा.